जय ज्योती जय सावित्री 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। शूद्र मांग मारा अज्ञानी ठेविती, शूद्र मांग मारा अज्ञानी ठेविती, ब्राह्मणास देती अधिकार। शूद्र मांग मारा अज्ञानी ठेविती, ब्राह्मणास देती अधिकार। परशुरामाची जात अवघड वधी धडाधड क्षेत्री बाळे, परशुरामाची जात अवघड वधी धडाधड क्षेत्री बाळे। 16 ब्राह्मण कानपुरी नाना, वधी अभ्रकांना इंग्रजांचा इंग्रजांनो तुम्ही कार्य विसरता शूद्र हाती देता ज्योती म्हणे, इंग्रजांनो तुम्ही कार्य विसरता शूद्र हाती देता ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। प्रस्तुत ओळीत महात्मा फुले यांनी शूद्र, अतिशूद्र आणि मागास समाजाच्या अज्ञानावर भाष्य केले आहे। शूद्र मांग महार यांसारख्या समाजातील लोक अज्ञानी राहिल्यामुळे त्यांनी ब्राह्मणांना सर्व अधिकार दिले। शिक्षण आणि ज्ञान नसल्याने ते स्वतःचे हक्क ओळखू शकले नाही। येथे परशुरामाच्या कथांचा उल्लेख करून महात्मा फुले सांगतात की ब्राह्मणांनी परशुरामाच्या नावाखाली क्षत्रियांचा नाश केल्याच्या गोष्टी समाजात पसरविल्या आणि भीती निर्माण केली। ब्राह्मणांनी अनेक प्रकारचे धार्मिक विधी आणि कारस्थान करून इतर समाजावर वर्चस्व ठेवले। इंग्रजांच्या काळातही वर्चस्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला। ज्योतिबा फुले म्हणतात की इंग्रजांनी शिक्षण आणि काही अधिकार दिल्यानंतरही शूद्र समाज पुन्हा जुन्या व्यवस्थेकडे वळतो आणि स्वतःचे अधिकार इतरांच्या हातात देतो। त्यामुळे त्यांनी जागृत राहून स्वतःचे हक्क स्वतः जपले पाहिजेत। समाजाला शिक्षण, जागृती आणि स्वाभिमानाचा संदेश महात्मा फुले यांनी प्रस्तुत ओळीमधून दिलेला आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।